हॅलो, मंचावर उपस्थित मान्यवर आणि इतर सर्व माझ्या मित्र आणि मैत्रिणी, मी डॉक्टर गणेश हागे, राहणारा की कॅडवाजाच आहे. माझे पण शिक्षण जे आलेलं आहे ते पण असे मराठी मीडियममध्ये झालेलं आहे. पण मला पण असं लहानपणी वाटायचं की आपण पुढे जाऊन काही होऊ शकत नाही आहे, पण असं काही नसतं. पण ज्यावेळेस आपण गावाबाहेर पडतो, स्पर्धा परीक्षा देतो, त्यावेळेस कळतं की आपण पण कोणत्याही परीक्षेमध्ये आपण लागू शकतो. पण तुमची आवड खूप महत्त्वाची आहे. प्रत्येकाने डॉक्टर होणं, वकील होणं, इंजिनियर होणं हे खूप कॉमन आहे. पण तसं न करता पालकांनी आपल्या मुलांची आवड ओळखणं खूप आवश्यक आहे. कारण आता सुरुवातीला डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, पण नंतर त्यांना खूप असे प्रॉब्लेम झेलावे लागतात. ज्यावेळेस मेडिकल कॉलेजमध्ये गेल्यानंतर, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेल्यानंतर असे प्रॉब्लेम येतात. पण सगळ्यात अगोदर मुलांनी आपली आवड पालकांना सांगणं आणि पालकांनी मुलांची आवड ओळखणं खूप आवश्यक आहे. कारण जे आपल्याला मेहनत करायची ती लाईफ टाईम करायची आहे, ती काय 1 महिन्यासाठी, 2 महिन्यासाठी किंवा 3 महिन्यासाठी करायची नाही. कारण लाईफ टाईम काम करावं लागतं आणि त्या कामात आपल्याला आनंद भेटला पाहिजे, तरच आपण हे काम कंटिन्यू करू शकतो. आणि बाकी ज्या गोष्टी आहेत, जर कोणाला हाडाचे आजार असतील, कोणाला कमरेचा त्रास असेल, कोणाला वात असेल, बाकी काही त्रास असेल, ते मला हॉस्पिटलमध्ये किंवा इथे येऊन दाखवू शकता. आपण त्याची पण फ्रीमध्ये ट्रीटमेंट करून देऊ. ठीक, एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू हागे साहेब.